काळा शर्ट घातला अजून चांगला आहे. आपल्याबरोबर पत्रकार साहेबांनी घेऊन काळा शर्ट घातला त्यांना निषेध नोंदवणार कारण त्यांना गर्व आहे की पहिलं तुमचं नाव सांगा. मी अविनाश शिंदे, राज्य प्रवक्ता रिपब्लिकन सेना. या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने RSSच्या माध्यमातून या महाराष्ट्रात SC व ST समाजाचं आरक्षण संपवण्याचं कटकारस्थान चालू केलेलं आहे. आपल्याला जर माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 341 नुसार जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणात कुठलीही फेरबदल करायचा असेल तो अधिकार फक्त संसदेला आहे. तरी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये काही दलाल लोकांना बसून त्यांच्या माध्यमातून निर्णय लावून घेऊन या महाराष्ट्रात SC व STचं आरक्षण संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने उपवर्गीकरणाची घोषणा केलेली आहे. सदर याला महाराष्ट्रातील जनतेने कडाडून विरोध केले आहे. पूर्ण 59 जाती या रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आपण जर बघत असाल तर लाखोच्या संख्येने मोर्चे दररोज महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात निघत आहेत. अशा असताना देखील या राज्याचे मुख्यमंत्री इतके गुरूर झालेले आहेत की ते आंबेडकरी जनतेला वेळ देण्यासाठी तयार नाही आहेत. कारण त्यांच्या वरिष्ठांनी म्हणजेच RSSने त्यांना सांगितलं आहे की उपवर्गीकरण तुम्हाला करायचंच आहे. पण ही आंबेडकरी जनता जरी ते भेटायला वेळ देत नसेल तर येत्या 19 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेब हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. तर ही आंबेडकरी जनता त्यांना काळे झेंडे दाखवून आणि काळ्या फिती लावून त्यांचा निषेध करेल. आणि हा निषेध फक्त नाशिकमध्येच नव्हे तर इथून पुढे महाराष्ट्रात जिथे जिथे त्यांचा दौरा असेल त्या त्या ठिकाणी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून त्यांना काळे झेंडे दाखवेल व त्यांना त्यांची जागा दाखवेल असं मी या ठिकाणी नमूद करतो. येत्या 22 तारखेला नाशिकमध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य असं मोर्चाचं आयोजन केलं आहे. सदर मोर्चाचं नेतृत्व अर्जुन नाना पगारे हे करत आहेत. तरी या मोर्चासाठी हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने सर्व नागरिकांनी उपस्थित राहावा असं मी आपणास आवाहन करतो.